आता बघूयात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचं शेतकऱ्यांसाठी पंढरपुरात आंदोलन सुरू आहे। अन्नदात्यांसाठी अन्नत्याग या हे आंदोलन करत रोहित पवार सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले। मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर शेतकऱ्यांसाठीचं आंदोलन थेट नामदेव पायरीजवळ सुरू करण्याचा अल्टिमेटमही रोहित पवारांनी फडणवीस सरकारला दिलाय। रोहित पवारांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस, सरकार विरोधात रोहित पवार आक्रमक। त्यामुळे आता लोकांचंच मत आलंय की ही कर्जमाफी नसून ही कर्ज वसुली आहे, कारण तुम्हाला आधी पैसे द्यावे लागतील। मागण्या पूर्ण करा अन्यथा आपण श्री नामदेव पायरीच्या इथं जाऊन बसूया आणि हे आंदोलन, हे अन्नत्याग आंदोलन तिथं बसून तिथं सुरू करू। आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि जाचक अटींविरोधात अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। उपोषणामुळे त्यांच्या रक्तातील साखर कमी झाली असून डोकेदुखीचा त्रास सुरू झालाय, परंतु शेतकऱ्यांच्या वेदनेसमोर आपला त्रास खूप कमी आहे असं म्हणत त्यांनी आपला लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। त्या जुन्या अटी काढून प्लेन साधा GR काढणं आणि त्यातून शेतकऱ्याला मदत करणं महत्त्वाचं आहे, कारण येणारं वर्ष इतका हलाख्याचं आहे। बऱ्याच लोकांना सकाळपासून मी बोलतोय ते म्हणतात पुढच्या वर्षी काहीच आमच्या शेतामध्ये पिकणार नाही। त्यामुळे हे कर्ज जे आहे ते माफ होणं आमच्या सर्वांसाठीच फार महत्त्वाचं आहे। तर शेतकऱ्याची मागणी असेल तर मग सरकारने मान्य करायला काय हरकत आहे। सरकारला असं कुठेच वाटू नये की क्रेडिट आम्हाला जाईल, आम्हाला क्रेडिट नको, आम्हाला तुम्ही बोलू नका। तुम्ही मुंबईतल्या मुंबईत मीडियासमोर डिक्लेअर करा की या 2 अटी आम्ही काढत आहोत, आम्ही इथून उठतो। रोहित पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ, शेकापचे जयंत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी त्यांची भेट घेतली। फडणवीस यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे अशा शब्दात राजू शेट्टी यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। उपोषण कोण करता, उपोषण कुणाचं आहे, कुठल्या पक्षाचा आहे माहित नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा 7-12 कोरा झाला पाहिजे एवढंच आम्हाला माहिती आहे। आणि तो 7-12 कोरा नाही झाला तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजून त्यांच्या बरोबर जे कोणी असतील त्यांना एवढंच सांगतो, परिणाम चांगले होणार नाहीत। मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी आधीच रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। तुम्ही किती पोटतिडकीनं केलं तरी लोक त्याला राजकारणच म्हणणार आहेत। तुम्ही आमच्या पार्टीत या, आमच्या पार्टीत लय मचाळ आहे। तुम्ही कुठं बसा उठणार नाहीत, तुम्ही काही मागा टेन्शन नाही, तुमच्या पार्टीत अवघड आहे हे प्रश्न सोडीन। सततच्या अन्नत्यागामुळे तिसऱ्या दिवशी आमदार रोहित पवार यांच्या शरीरावर परिणाम होऊ लागलाय। वैद्यकीय तपासणीत त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी कमी झाली आहे, तर रक्तदाब सध्या स्थिर आहे। त्यांची तब्येत बिघडल्याचं कळताच कुटुंबानं त्यांची भेट घेतली आहे। त्यांची आई, पत्नी आणि मुलगा उपोषणस्थळी दाखल झाले होते। वातावरण टेन्शनच आहे, विषय लवकरात लवकर संपला पाहिजे, सकारात्मक निर्णय झाला पाहिजे। आम्ही सगळेजण चिंतेत आहोत की लवकरात लवकर जर संपलं तर शेतकऱ्यांसाठी काहीतरी निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतील अशी आम्हाला सगळ्यांना आशा आहे। दरम्यान पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या एका महिलेनं थेट आंदोलनस्थळी पोहोचत रोहित पवार यांना सल्ला दिलाय। या सरकारकडे काही नाहीये, तुमचं सरकार आणा आणि 100% कर्जमाफी करा। कशाला अन्नत्याग आंदोलन करताय? सरकार आणायचा प्रयत्न करा तुमचं, बरोबर? अन्नत्याग सोडून द्या, काही उपयोग होणार नाही त्याचा। त्याच्यापेक्षा सरकार आणा तुमचं आणि पूर्ण कर्जमाफी देऊन टाका। मला वाटतं एक बरं झालं की रोहित पवारने आयुष्यात पहिल्यांदा उपोषण केलं। शेतकरी हा भूकमारीमुळे तडफडून मरतोय, हे दुर्दैव कसं त्याला किती वेदना होत असतील याची जाणीव मला वाटतं या माध्यमातून होत असते। रोहित पवार यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन त्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते। रोहित पवारांनी त्याला दुजोराही दिलाय।
आता गिरीश महाजनांसोबतच्या बैठकीत या आंदोलनावर तोडगा निघतो काय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. वीरेंद्र सिंह उत्पात सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.